मॅडम रेकॉर्ड का कर- ते चालेल. वाल्या सॉरी, घरचे लक्ष नाही देते वगैरे काहीतरी असं चाललं होतं बहुतेक. ओके, ओके. तो फिरत होता जंगलामध्ये. हा. ते तर आनापानसती ध्यान झालं ना. तुम्ही सुरुवात केली की आनापानसती ध्यानाप्रमाणे हो, करणे. हा तेच पुढे. हो. जेव्हा वाल्या कोळीचा जेव्हा भ्रम नष्ट झाला त्यावेळेस वाल्मिकी नारद मुनींनी त्याला समोर बसवले आणि एक मंत्र दिले. पण त्या मंत्रावर सुद्धा त्याचे मन स्थिर होत नव्हते. आपल्याला जसं आनापानसती ध्यान मध्ये मॅडमनी आपल्याला सांगितलं ते नारद मुनींना, याला वाल्या कोळीला सांगितले. ते दोघे काही काळ शांत राहिले. पुढले काही सूर्योदय काही सूर्यास्त सोबत काढले. खूप बोलणे झाले. 12 की 14 पावसाळे एकत्र काढले. कुणाशी बोलणे झाले नाही. एकदा मी म्हटले, मंत्र जपत राहतो पण मन भटकत राहते. असे कसे म्हणतोस? मन स्थिर असलेल्या साधकाची शांतता दिसते तुझ्या डोळ्यामध्ये. संसाराच्या फांदीवर सतत वर खाली फेऱ्या मारणाऱ्या खारीसारखे मन असलेल्याची नजर दिसत नाहीही. ते म्हणाले, मन स्थिर होते पण मंत्र जपात नाही. मिठल्या पापणीच्या आड काही दिसू लागते. काही वृत्ती प्रवृत्ती ती माणसाची रूप घेतात. कधी फार सुलभ वाटतात, कधी कोडी बनून राहतात. मी मरणाच्या दारातली माणसे बघण्यात हयात घालवली. मरणाच्या दारात असतानाही त्यांचे वर्तन, त्यांच्या वर्तनातल्या विसंगती मला त्यांना हाल हाल होऊन मेलेलेच बघायचे होते. तेव्हाच माझे मन स्थिर होते आणि मी या प्रवृत्तीनंतर चेहरे चढवू लागलो. त्यांना एकमेकांसमोर आणू लागलो. एकमेकांसमोर नांदवतो. त्यातून काही हाती येतं. एका निष्कर्षावर येतो म्हणेस्तोवर काही वेगळीच कोडी मस्तकात पोखरू लागतात. मग पुन्हा त्याच्या मागे डोके लावू लागतो. सूर्य मावळून पुन्हा केव्हा उगवतो त्याचे भान सुद्धा राहत नाही. इतका एकाग्र होतो. नारद मुनी हसले. म्हणाले, शोध महत्वाचा. शोधाचे माध्यम जसे गवसले तसे गवसू दे. कधी कधी हे सगळे निरर्थक वाटून मी मंत्रजप करू लागतो. पण पुन्हा माणसांचा चित्रविचित्र आकृत्या मनात फेर धरू लागतात. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जी पापं केली, जेवढ्या लोकांना मारलं, ते सारखं त्याच्या डोळ्यासमोर येत असायचं. चित्रविचित्र आकृत्या मनामध्ये त्याच्या फेर धरू लागायच्या. मंत्र जपापासून पलायन पलायन करतोय का मी? चिंतनाचे मार्ग वेगळे असू शकतात. ते सांगू लागले. मला इतकेच वाटते, माणसाने आयुष्यभर निरुत्तर राहिले तरी चालेल, पण निष्प्रश्न राहू नये. वत्सा, उत्तर मिळण्याचे मार्ग निश्चित असते तर आयुष्य किती सोपे झाले असते आणि कदाचित निरसही. अनिश्चिततेत एक गंमतच आहे. कदाचित या अनिश्चिततेमुळेच माणसाच्या जगण्याला काही प्रयोजन लाभले असावे. अन्यथा त्याची धडधड, क्षुधा, निद्रा निद्रा गेली नसती. आणि भय, अनिश्चिततेतले भय पडलेल्या प्रश्नांचे निश्चित उत्तर मिळत नाही. काळ बदलला, स्थान बदलले, परिस्थिती बदलली आणि तेही बदलत जाते. होय, पण आता यातच मन रमू लागले आहे. मग वाटतं, कशी होणार साधना यातून? समाधी अवस्थेत कसं जाणार आपण? मी मी माझी चिंता त्यांच्या सोबत वाटून घेऊ लागलो. आणि या जेव्हा गोष्टी त्याच्या लक्षात आल्या तेव्हा त्याचा हळूहळू वाल्मिकी होऊ लागला. मध्येच ते म्हणाले, असे पहा वाल्मिकी. वाल्मिकी? मी विस्मयाने बघतच राहिलो. हो, आता तू वाल्मिकीच आहेस. शरीर तेच पण जन्म नवा. म्हणजे जसं आपण भ्रमातून बाहेर पडून ध्यानाला लागतो आणि आपल्याला अनेक गोष्टी उमगू लागतात, तशा त्या वाल्मिकीला सुद्धा गोष्टी उमगू लागल्या आणि त्याचा नवीन जन्म झाला. त्यांनी स्मित करत सांगायला सुरुवात केली, उत्कटपणे केलेली कुठलीही गोष्ट साधनाच असते. उत्कटता मग ती कशातही असो. समाधी अवस्थेचेच रूप असते. सर्व व्यवधाने बाजूला सारून एका बाबीवर मन केंद्रित करणे गरजेचे. प्राण्यांकडे पहा, पक्ष्यांकडे पहा, ते आत्ता या क्षणावर स्थिर असतात. त्यांना काल, आज किंवा उद्याची व्यवधान नसतात. अशी आणि इतकी उत्कटता साधली पाहिजे. त्यांच्यासोबत ते दिवस सुखाचे गेले.
कितीतरी प्रश्नांची उत्तरे उमगली. संभ्रमाच्या कितीतरी जाळ्या अलगद तुटल्या. मन लख्ख झाले. ते एकचित्त होऊन ऐकत होते. मी सांगत होतो. मी एका वेगळ्याच सृष्टीत रमून जातो. मनपटलावर त्या सृष्टीतले काही चेहरे दिसतात. चेहऱ्याआडच्या प्रवृत्ती दिसू लागतात. त्यानंतर वाल्मिकींनी रामायणाची सुरुवात केली. तिचा चेहरा त्यातलाच एक होता. जनक कन्या जानकी, मिथिलावासी मैथिली, विदेही वैदेही, भूमिसुता सीता, नियती की कर्म, या द्वंद्वात सापडलेली सीता. पण हा प्रश्न तिच्या मनात झाला की आपल्या मनातून उसळला. तिचे चित्र दिसत असत, पण कधी कधी आपल्या विचारांचे संभ्रमाचे रोपण तर होत नाही ना तिच्या मनात. मग ती आणि मी वेगळे कसे? माझ्यातनच उगवलेली तिची प्रतिकृती आहे. काही बाबतीत माझ्यासारखीच, तर काही बाबतीत माझ्यापासून संपूर्णतः भिन्न. माझ्या नकळत देवर्षी नारद मुनी निघून गेले. मी तिला निरखत राहिलो. तोच प्रश्न. आता प्रकरण दुसरं, त्याच्यामध्ये सीतेचे स्वत्वाचा प्रवास कसा झाला याचं वर्णन केलं आहे. नियती की कर्म, प्रकरण दुसरे. नेहमीप्रमाणे तोच प्रश्न सीतेसमोर उभा ठाकला. म्हणजे आता या प्रकरणामध्ये वाल्मिकी स्वतः बोलत होता. तो कसा भ्रमातून नष्ट होऊन स्वतः ध्यान करून कसा तो त्यांनी स्वतःचा वाल्मिकी करून घेतला ते दाखवलं. आता सीतेला स्वत्वाची ओळख कशी झाली हे याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. नेहमीप्रमाणे तोच प्रश्न सीतेसमोर उभा ठाकला होता, रहस्यमय स्मित हास्य केल्यासारखे. मी नियतीला नाकारू तरी कशी, सीतेने स्वतःलाच विचारले. जन्मजात्यांनी कोहकोहचा नाद करणाऱ्या मला नियतीच्या हवाली करून टाकले होते. डोळे उघडून या जगाला निरखू पाहणाऱ्या माझ्या समोर एक काळोखाचा लोट आला होता आणि सगळेच अंधकारमय होऊन गेले. या बारक्याशा खड्ड्यात रेंगाळणारी हवा हळूहळू संपत चालली होती. छातीवर कसले तरी दडपण जाणवत होते. श्वासाची लय हळूहळू मंदावत चालली होती. नियतीने आपल्या वाटेला ठेवलेले अखेरचे 5-25 श्वास संपत जाण्याची वाट पाहत आपण पडलो असू ते चिमुकले हृदय आता धडधडू लागले, हवेसाठी धडपडू लागले आणि मग हतबल होऊन निश्चेष्ट होऊ लागले. अस्तित्वाची लढाई अर्ध्यावर सोडल्यासारखे. आणि अचानक अंधाराला भेदत प्रकाशाची तिरीप आली. मागोमाग शुद्ध हवेची एक लाटच आली. माझ्या नाकपुड्यांच्या मार्गिकेतून ती हृदयापर्यंत धावली. कुणीतरी अंगावरची माती बाजूला करत होते. गलका ऐकू येत होता. गर्भातून बाहेर यावे तशी मी त्या खड्ड्यातून बाहेर आले. बाहेर मोकळे स्वच्छ वातावरण होते. मघाच्या त्या खड्ड्याशी काळोखाशी जणू नाळ तोडावी तशी मी बाहेर आले. म्हणजे जनक राजाला जसं ते पृथ्वीच्या पोटातून सीता सापडली त्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे त्या पोटातून बाहेर पडताना सीता काय बोलली हे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. काळोखाशी जणू नाळ तोडावी तशी मी बाहेर आले. मी कुणाला तरी बिलगते आहे. ते दोघे होते. त्यात एक स्त्री होती. तिचे प्रेमळ कूस आणि पाठीवर कुणाचा तरी भरभक्कम आश्वासक हात. इथे कुठे आणि कसले कर्म आले? तो अंधारही नियतीचाच आणि हा प्रकाशही तिचाच. हा खेळ म्हणायचा की आणखीन काही? मुळात एका राजकुमारीला असे प्रश्न पडायची गरज काय? पण पडायचे तिला. आणि तिच्या या प्रश्नांनी राजा जनकाला तिची काळजीच वाटू लागे. नुकत्याच आश्चर्यकुलात झालेल्या परीक्षेत आचार्यांनी कर्मसिद्धांतावर प्रश्न केले. मुलांनी घोटलेली उत्तरे दिली. जानकी मात्र वेगळ्याच प्रश्नचिन्हाच्या जाळ्यात अडकलेली. आचार्य, तिने विचारले, पूर्वसंचित आणि कर्म दोहोंचे अस्तित्व एकाच वेळी कसे असू शकते? बाकी शिष्यांना काही कळेच ना. पण जानकीचे विचार नेहमीप्रमाणे भलत्याच पायवाटेच्या शोधात भटकणार हे त्यांनी ताडले. हिचे साधे कसे नाहीच काही. हिला बुद्धीला कधी कुठल्या विचाराची पारंबी फुटेल त्याचा नेम नाही, असे आचार्यांनी कौतुकाने म्हटले.
आपल्या पायाखाली एखाद्या मुंगीचे येणे हे तिचे पूर्वसंचित, आणि आपल्या पायाला एखाद्या मुंगीचे टसणे हे आपले पूर्वसंचित. सजीवांच्या जन्माचा क्षण न क्षण या विधात्याने ठरवून ठेवला आहे. मग त्यांच्या हातून घडवून घेतलेल्या कर्माची जबाबदारी कुणाची? सहपाठी गोंधळून गेले. कर्मफळ आहे जानकी ते, वीरदास म्हणाले. तिचा कुशाग्र सहपाठी अमात्य पुत्र वीरदासा, मी मान्य करते की या जन्मातली सुख ही पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आणि वेदनाही, ते स्वीकारणेही मला मान्य आहे. पण एकीकडे म्हणायचे आपण काष्ठपुतळ्या खेळवणारा वेगळाच. मग खेळातली काष्ठपुतळी दुसऱ्या पुतळीवर तलवारीने वार करते, तेव्हा ते कर्म कुणाचे? काष्ठपुतळीचे की सूत्रधाराचे? कर्मच माझे निहित असेल, असे त्यांचे फळ माझे संचित म्हणून कसे स्वीकारू मी? सहपाठ्यामध्ये गोंधळ माजला. आचार्य शांत होते. यात एकच शब्द खरा, जानकी. खेळ बुद्धीने जेव्हा जाणशील हा खेळ, तेव्हा खरे उत्तर मिळेल, आणि तो प्रवास खडतर असेल. आपल्या कन्येचा एकूणच प्रवास खडतर असणार हे जनकाने जाणले होते. तिचा डोहच वेगळा. राजन, ती चार चौघींसारखी संसारात रमणार नाही. ती स्वतंत्र प्रज्ञा घेऊन आली. प्रज्ञावंतांचे आयुष्य सुखाचे नसतेच. जगरहाटी पलीकडल्या प्रश्नांनी त्यांना कायमचा विळखा घातलेला असतो. विदुषी गार्गी त्यांना सांगे. जनकाने काही रात्री विचार करण्यात घालवल्या. विचारांचे कोंब उगवत आहेत तोवर तिला संसाराच्या जाळ्यात अडकवून टाकावे असे त्यांच्या मनात आले. पण एक दिवस उजाडण्याच्या वेळी त्याच्या मनात लख्ख कौल दिला. तिच्या बुद्धीला कुंपण घालून विचारांच्या लाटांना आवर घालायचे हीन कर्म आपण का करावे? त्यापेक्षा मी तिला आकाश मोकळे करून देईन, मग ती आणि तिचे भागोदय. त्या दिवसापासून वीरदासासोबत जानकीलाही दरबारात आसन दिले गेले. अमात्यांच्या अनुभवी प्रशिक्षणाखाली दोघेही राजनीतीचे पठण घेऊ लागले. अमात्यांनी पहिल्याच दिवशी मिथिलेचा नकाशा समोर ठेवला आणि जानकीला जाणवले, आपल्याला आपला देशही ठीकसा माहीत नसतो. राजधानी पल्याड फारसे आपले काही समजून घेतलेले नाही. अमात्यांनी वीरदासासह जानकीलाही सर्व बैठकांमध्ये सहभागी करून घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक बैठकीनंतर ते दोघांना विचारत, काय वाटले? दोघे आपापली निरीक्षणे मांडू लागत आणि अमात्यांचे गंभीर मुद्रेवर एक हलकेसे स्मित झळके. तुम्ही पाहिलेत ते मुखवटे, असे म्हणत ते एकमेकांच्या वक्तव्यामागे दडलेल्या गर्भित अर्थ समजून सांगू लागत. मग जानकीला कळू लागे, माणूस तोंडाने जे म्हणतो तेच त्याला म्हणायचे असते असे नाही, आणि न बोलताही काय सांगून जायचे हे तिला उमगू लागले. राजकारणाच्या सारीपाटावरच्या सोंगट्या तिला लिलया हलवत येऊ लागल्या. जनकपत्नी सुनैनांना जानकीच्या राजकारणातील सहभागाबद्दल आक्षेप नव्हता. जनकपुरीत महिलांचा सहभाग सर्वत्र होता, पण त्यांच्या मातृमनाला चिंतेने घेरले. तेव्हा जानकीला युद्धावर नेण्याची इच्छा जनकाने व्यक्त केली. माते, स्त्रिया युद्धावर जात का नाहीत? कौशल देशाची राणी कैकई तर म्हणे, ऐन धूमश्चक्रित सारथ्याच्या मृत्यूनंतर दशरथ राजांच्या रथाचे सारथ्य करून आली होती. जानकीने म्हटले. सुनैनांना हे कळत नव्हते का? पण मातृहृदय ना, फक्त तितकेच कारण आहे? राजा जनकाने त्यांना विचारले. त्या माऊलीने टाळले. कारणे दिली आणि शेवटी बोलून मोकळी झाली. पोटची असती तर गोष्ट वेगळी असती. ती भूमीच्या पोटातून सापडली आहे ना. आपण दत्तक घेतली तिला. लोक काय म्हणतील? तुम्हाला काळजी वाटत नाही युद्धावर पाठवताना? स्वतःची असती तर पाठवली असती का? आपल्या उर्मिलेला नाही पाठवत आपण. उर्मिला आणि जानकीत फरक काय? दोघींचा पिंडच वेगळा आहे. मान्य आहे की जानकी आपल्या पोटची नाही, पण सुनैने, जनकाने तिचा चेहरा ओंजळीत धरून बोलले, अशी लेक फक्त पृथ्वीच्याच पोटी जन्माला येऊ शकते, तुझ्या माझ्या नाही. इतकी तेजस्वी, अग्निशिखेसारखी, ब्रह्मज्ञ,
गार्गी मला सांगत होत्या की वसुंधरेसारखी आहे. खोल कितीही खणत गेले तरी थांग लागत नाही तिचा. तशी पृथ्वीच्या उदरात काय काय दडलंय याची मनुष्याला कल्पना नसते, करता येत नाही. तसे तिच्या अंतरंगात काय काय दडले हे कळत नाही. ही धरेसारखी गहन गूढ आहे, सद्गुणांची खाण आहे. मला तर हे पृथ्वीचेच एक लघुरूप वाटते. मनुष्याचा अवतार घेऊन आली आहे. जानकीने रणांगणही गाजवले. तहासाठी शरण आलेल्या राजांशी व्यवहार केले. त्यात अटी ठेवल्या. पुढील 3 वर्षात मुकुट धारण करायचा नाही. युद्धाचा सारा खर्च पराभूत राजांनी भरून द्यायचा. युद्धबंदी मुक्त करावेत इथवर कुणालाच आक्षेप नव्हते. पण युद्धानंतर राजांना आपल्या प्रजेवर नवे कर लादू नयेत ही अट सर्वांनाच अतक्य वाटली. आणि कुणीच मांडलिकही राहणार नाही ही सुद्धा फक्त जनकाने अमात्यांकडे सूचक नजरेने पाहिले. होय, प्रजेवर नवे कर बसवायचे नाहीत, जानकीने नम्रपणे ठामपणे म्हटले. पण मग युद्धाचा खर्च कसा भागवायचा? मंत्रीगणाने विचारले. राजाला वैयक्तिक तिजोरी करावी लागेल. युद्ध साम्राज्य विस्तार ही राजाची भूक होती, प्रजेची नाही. त्याच्या हव्यासाचा दंड प्रजेला का? अमात्यांच्या चेहऱ्यावर कौतुक दाटले. आणि यावर आपण नेमलेल्या प्रतिनिधीचे लक्ष असेल. या युद्धखोर राजांच्या युद्धखोरीला आळा घालणे हे आपले उद्दिष्ट होते, केवळ विजयी होणे नव्हे. आणि अशा रीतीने शेजाऱ्यांची युद्धाची खुणखुणी थोडी कमी झाली आणि मिथिलांच्या सीमावर शांतता पसरली. अमात्यांनी दुजोरा देत स्पष्ट केले. पण मांडलिकही करायचे नाही या पराभूतांना. सगळ्यांनी विचारले. मांडलिकत्वाच्या स्वातंत्र्याची आकांक्षा जागृत राहते, एक प्रतिशोधाची भावना जिवंत राहते आणि प्रजेच्या निरर्थक अस्मितांची फुंकर घालून त्यांना एकत्रित करून चढाई करणे सोपे जाते. यापेक्षा स्वतंत्र बहाल करून टाकले तर प्रजेला जनक महाराजांबद्दल कृतज्ञता वाटत राहील आणि त्या राजांना प्रजेच्या मूलभूत गरजा भागवाव्या लागतील. मूलभूत प्रश्न सोडवणे ही प्राथमिक गरज बनल्यावर युद्धाचा विचारही मनात येऊ देणार नाही प्रजा. जनकाला जाणवले, जानकी लांबचे पाहते आणि खोल विचार करते. गार्गींनी जानकीला पोटाशी धरले. सुनेनेच्या डोळ्यात अभिमान दाटला, मनात काळजीचे ढगही. हिला तोला मुलाचा राजपुत्र बघावा लागेल आणि तो लाभेल का? का नाही? पृथ्वीलाही आच्छादून टाकणारे विस्तीर्ण आभाळही असतेच की. जनकांनी सुनेनेची समजूत काढली. आता त्यातलं प्रकरण 3 म्हणजे जानकी ही भूमीतून तिने जन्म घेतला, पण कितीतरी गोष्टी तिला भूमीसारख्याच म्हणजे भूमीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे भूमीसारख्याच कितीतरी हुशारी तिच्या मनामध्ये युद्धाबद्दलच्या म्हणा, जनकांना मदत करण्याच्या बाबतीत म्हणा, एखादा निर्णय घेण्याच्या बाबतीत म्हणा, तिच्या मनामध्ये होता ते ह्याच्यामध्ये वर्णले आहे. आता 3रं प्रकरण. तो स्वर एका जय जयकाराचा होता, विजयी हास्याचा होता. पार्वती पतये हर हर महादेव. महाराज रावण तपोबलाने महादेवाला प्रसन्न करून परतले होते. प्रजेचा उत्साह ओसंडून वाहत होता. रावणाच्या रथाच्या मागे पुढे लंका नगरीच्या नागरिकांनी धावायला सुरुवात केली. गेली काही वर्षे महाराज रावण एकाच जागी रुतल्यासारखे तप करत होते. रक्ता मांसाच्या चवीला चटावलेल्या जिभेवर कंदमुळे पडत होती. पाठीला जमिनीचा स्पर्श झाल्याचे आठवेनासे व्हावे इतका काळ एकाच पायावर एकभुक्त उभं राहून देवाधिदेव महादेवाचा जप सुरू होता. वर्षा ऋतूत पावसाच्या धारा कोसळल्या. ग्रीष्माने सूर्याच्या आगीत भाजून काढले, तर शिशिरात थंडीने बोचकारून रक्त गोठवले. एखाद्या शिळेवर इतके प्रहार झाले असते तर तीही एव्हाना दुभांगली असती. पण रावण राजाच्या निग्रहाला तडा गेला नाही. तो तपाचे तेजच इतके दाहक होते की वनातले महासर्प जवळून गेले तरी होरपळून जात.
वनराज, सिंह, गजरात आणि इतर श्वापदांनी दृष्टी टाकली तरी अंधत्व येईल. स्वतः रावणही आता त्या तेजाने भस्म होईल की काय, या भयाने देवांनाही महादेवाला साकडे घालावे लागले आणि ते प्रसन्न झाले. त्यांना पाहताच महादेवा अशी आरोळी ठोकत रावणाने साष्टांग प्रणिपात केला. त्या आरोळीने अरण्यातल्या गर्भवती हरिणींच्या उदरातले गर्भ विरजून गेले. म्हणजे एवढे प्रखर तप रावणाने केले, याच्यामध्ये याचं वर्णन केलं आहे. कुठल्याही ऋतूमध्ये तो डळमळला नाही, कुठल्याही गोष्टींचा त्याच्यावर परिणाम झाला नाही, असं तप तो करत होता. पक्ष्यांची घरटी वृक्षावरून कोसळली तर काही वृक्ष मुळापासून उखडले गेले. रावणाने उठून देवाधिदेव काय अर्पण करू तुला म्हणत कमरेची तलवार काढली आणि एकाच घावात आपले मस्तक धडावेगळे केले. मस्तक घरंगळून महादेवाच्या पायांशी पडले. त्रिलोक थरथरले. महादेवाने ते पुन्हा धडावर लावले. रावणाने पुन्हा ते तलवारीने धडावेगळे केले. हे घडतच राहिले. अखेर 10व्यांदा मस्तक धडावर बसवले तेव्हा माता पार्वतीलाच दया आली. वत्सा, थांब, मी तुला वर देते. तुला दशानन म्हणून गौरवले जाईल. 10 वेळा मस्तक तुटले तरी तू जिवंत राहशील. वत्सा, काय हवं आहे तुला, महादेवाने विचारले. त्याच क्षणासाठी आयुष्यपणाला लावले होते आपण. त्याच्या मनात आले, मृत्यूवर विजय हवाय. त्याच्या अंतःकरणातून आवाज उमटला, देव आणि दानव दोहांपासून मृत्यू नको, विजय, निरंतर विजयच हवा. महादेवांनी स्मित केले. पार्वती त्यांना अडवणार, सांगणार की महादेवा हे अयोग्य आहे, निसर्ग नियमाविरुद्ध आहे, याची जाणीव देणार. तितक्यात भोळे महादेव बोलून बसले. तथास्तु. पार्वती स्मितीत झाली. पुष्पवर्षावासाठी उत्सुक देव, यक्ष, किन्नराच्या मनात एक भय दाटले. महादेवांनी एका पृथ्वीवासियाला काय भलताच वर देऊन ठेवला आहे. रावण तडक वळला, निघून गेला. पार्वतीला जाणवले, जरा घाईच झाली आपलीही. 10 वेळा मस्तक तोडले पण एकदाही नतमस्तक झाले नाही. हा उन्मत्त होईल महादेवा, तिने म्हटले. तसे आकाशातल्या देवांनाही दुजोरा दिला. पृथ्वीवासीय, स्वर्गलोकीय, पाताळवासीय असे भेद मी करू शकत नाही. त्याच्या तपाचे फळ त्याला दिलेच पाहिजे, बाकी त्याची नियती, म्हणत ते अंतर्धान पावले. आपला राजा अजिंक्य पदाचा वर घेऊन परतलाय. लंकावासियांत एक अघोरी आनंद उसळला. आसुरी आनंद, प्राण्यांच्या, मनुष्यांच्या, माणसाचे ढीग उभे राहिले. मद्यांचे रांजणे भरले. राक्षसींचा उन्माद उच्चांक पदन्यासाने वातावरण खणाणून निघाले. गदारोळात रावण महालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. हातात पंचारती ओवाळणाऱ्या मंदोदरीने विचारले, काय वर दिला देवांनी? जगत सुंदरी, मीच तर मागितला वर. मला ना देवाच्या हातून मृत्यू यावा ना दानवापासून. मंदोदरीचे मुख म्लान झाले. प्राणनाथा, मृत्यूपेक्षा जीवन महत्वाचे नाही का वाटलं तुम्हाला? मृत्यूचे भय नुरल्यावर माझे जीवन माझ्या अधिकारात नाही का? माझ्या मनाविरुद्ध कोण जाईल आता? रावणाने विचारले. नाथ, रणांगण म्हणजे आयुष्य नव्हे, मंदोदरी म्हणाली. मग काय मागायला हवे होते आम्ही? पृथ्वीचे साम्राज्य? कुस्तीत हसत रावणाने विचारले. पतीने इंद्रियांवर विजय मिळवला असा वर मागायला हवा होता. जो इंद्रिय जिंकतो त्याला जिंकायला काही उरतच नाही. पण तिला माहित होते, तिचे मन त्याला कधीच कळणार नव्हते. वेडे, हे आता बळावर प्राप्त करू शकतो मी. आता बळाच्या जोरावर काहीही प्राप्त करू शकतो. रावण गजरला. जा, लंका नगरीत सजवा. आजची रात्र उत्सवाची आहे. पुढला काळ उत्सवाचा होता. एका असीम समाधानाने रावण राज्य करू लागला. प्रजाही समाधानी होती. समाधान माणसाला साचलेल्या डबक्यासारखे करून सोडते, ते समाधान. महर्षी छतमूर्तीच्या मनात अस्वस्थतेने थैमान घातले. ते बघत होते प्रजेची लंकेच्या परिसरातल्या अरण्यातल्या प्राण्यांवर, विक्राळ समुद्रातल्या जलचरावर, वाटवाकडी करून आलेल्या मनुष्यांच्या माणसावर गुजराण होत होती. म्हणजे रावणाने जेव्हा महादेवांकडून तप करून वर मागितला त्यावेळेस कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर आपण त्याच्या पुढचंच वाचूयात, कारण
राक्षसांनी कसे राज्य केले, ऋषीमुनींना त्यांनी कसा त्रास दिला, ह्याच गोष्टींबद्दल ह्याच्यामध्ये सांगितलंय. तर आपण त्याच्या पुढचं वाचूया. म्हणजे जेव्हा राक्षसांनी ऋषीमुनींचे आश्रम जाळले, त्यांचे तप तपामध्ये अडथळा निर्माण केला आणि त्यांची अनेक ग्रंथालये त्यांनी जाळली, पण ज्यांच्या मस्तकात शेकडो ग्रंथांचे ज्ञान साठले गेले, अशा अशा बुद्धिवंत प्रज्ञावंतांचाही हत्या होत आहेत. वशिष्ठांबद्दल याच्यामध्ये दिलेले महर्षी वशिष्ठांनी आसनावर बसता बसता थेट मुद्द्यालाच हात घातला. ते ऐकत असताना त्यांची पाद्मपूजा करणाऱ्या राजा दशरथाच्या मुद्रेवर संताप उमटला. पण संयम राखत त्याने पूजा केली. नंतर शेजारीच आसनस्थ विश्वामित्र ऋषींनी पुष्पमाला अर्पण करत त्यांचीही पूजा केली. राक्षसांच्या या विध्वंसात शेकडो ऋषींचा बळी गेला आहे. काहींनी पलायन केले आहे. अंगावरची वस्त्र बदलून साध्या गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे वस्त्र परिधान करायला सुरुवात केली आहे. यज्ञ वेदाभ्यास हे भयाचे विषय आहेत. वशिष्ठ ऋषींच्या स्वरात उद्रेक होता. विश्वामित्रांनी क्रोध आवरला असल्याचे दिसत असले तरी त्यांच्या हालचालीत अस्वस्थता होती आणि त्या कृतीमागचे कारणही कळत नाही. ऋषी सर्वांच्याच आदराला पात्र असतात. महाराज ज्या दशरथांनी आपले स्थान ग्रहण केले, बोलायला सुरुवात केली. 2 राजांमध्ये युद्ध झाले तरी ऋषींच्या अधिकारात हस्तक्षेप होत नाही. ऋषीगण म्हणजे राजनीतीच्या पलीकडची संस्था, समस्त मानवजातीच्या भल्याचा विचार करणारी. त्यांच्या हत्या निंदनीय आहेत. राजा म्हणून त्यांचे पाप मला स्वीकारावे लागेल आणि त्यावर उपायही करावे लागतील. राजन, विश्वामित्रांच्या स्वरात कठोरता होती. राजसभेतील अन्य मंत्रीगणही विचलित झाले होते. सेवक वर्गातही धिक्काराची भावना होती, पण चेहऱ्यावर काही न दाखवता ते उभे राहिले. एकूणच वातावरणातील क्रोध आणि अस्वस्थता होती. सारी राजसभा आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत असे दशरथाला जाणवत होते. त्याने घोषित केले की सेनापती सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी सर्व सैन्याला सूचना द्या. उद्या पहाटे सूर्याचे दर्शन घेऊन सेनेसह आम्ही कूच करू. आज पौर्णिमा आहे. अमावस्येनंतर या उच्छादाला पायबंद घातला जाईल. सेनापतींच्या मुखांवर आनंद उमटला. दरबारात उत्साह सळसळला. नित्य नेमाने शांतीपाठ करणारे आपले महाराज वेळप्रसंगी खडक आणि धनुष्यबाणाची भाषा बोलतात याचा त्यांना अनुभव होता. शत्रूला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देणाऱ्या राजावर प्रजानन जीव ओवाळून टाकतात. आम्ही अनाठायी हिंसेच्या विरुद्ध आहोत, पण धनुष्याच्या टणत्कारानेच शांतता प्रस्थापित होणार असेल तर त्यांचेही आम्हाला वावडे नाही. राजा दशरथाच्या या शब्दांनी राजसभेत एक चैतन्य पसरले. सेनापतींनी मनातल्या मनात चढाईचा व्यूह रचायला सुरुवात केली. राजन, या कामात सैन्य बळाचा उपयोग नको. वन्य भागातल्या जीवजंतूंची एक नैसर्गिक संरचना आहे. तिथे वास करून राहणाऱ्या राक्षसांच्या पारिपत्यासाठी ती उद्ध्वस्त करण्यात अर्थ नाही. सैन्य आले की वृक्ष पशुपक्ष्यांच्या जीवनशैलींवर आघात होतील. या उन्मत्त राक्षसांच्या नाशाचे मोल वन्य जीवनाचा नाश करून चुकवायचे नाही आम्हाला. राजा दशरथ विचारात पडला. सेनापतीही संभ्रमात पडले. राक्षसांचा नाश मोजक्या योद्ध्यांकरवीच केले पाहिजे.
त्यासाठी एक योजना आहे. सारा दरबार एकाग्र चित्त होत ऐकू लागला. राजन, पर्वकालाचे निमित्त साधून मी आश्रमात एक यज्ञ आरंभ करतो. या यज्ञाचे स्थान राक्षसांच्या निवासस्थानाजवळ असेल. यज्ञ सुरू होताच राक्षस धावून येतील आणि यज्ञाच्या रक्षणाच्या निमित्ताने मोजके संरक्षक वीर त्यांचा वेध घेतील. या मोजक्या वीरांचे नेतृत्व मी करेन. सोबत सेनापती असतील. दशरथ म्हणाला. आणि आपला समावेश झालेला पाहून सेनापतींना त्यांचा आनंद लपवता आला नाही. अन्य वीरही आपल्या नावाची प्रतीक्षा करू लागले असतानाच विश्वामित्र उद्गारले, नाही राजन, तुला राज्य सोडून येण्याची आवश्यकता नाही. मला 2च वीर हवे आहेत. एक तुझा ज्येष्ठ पुत्र राम आणि दुसरा लक्ष्मण. राज्यसभा चित्रासारखी स्मितीत होऊन पाहत राहिली. मग या शांततेचा भंग करत दशरथ म्हणाले, मुनिवर, एकाही युद्धाचा अनुभव नसलेले माझे बालक राक्षसांच्या पतनासाठी अन्य वीर उपलब्ध आहेत. पुत्रमोहामुळे तू त्यांच्या सामर्थ्याला कमी लेखत असशील, पण माझ्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह करतोयस. माझ्यावरचा अविश्वासच आहे हा. वसिष्ठांनी किंचित कठोर शब्दात म्हटले. अविश्वासाचा विचार स्वप्नातही येणार नाही माझ्या मुनिश्रेष्ठ. वस्तुस्थिती मांडली मी. दशरथ नम्रपणे म्हणाले, कठीण नवसासायासाने जन्माला आलेली ही बालके त्यांना राक्षसांच्या तोंडी कसा देऊ? त्याऐवजी मी प्रतिज्ञा करतो की राजन, पाद्य पूजेनंतर मागितलेली दक्षिणा आहे ही, ती देण्याचे सामर्थ्य किंवा इच्छा नसेल तर नका देऊ. आश्रमांचे रक्षण करण्यासाठी आम्हा वृंदाला धनुष्य उचलावे लागेल तरी परवा नाही. विश्वामित्र उठले आणि दाराच्या दिशेने जाऊ लागले. मुनिवर मुनिवर म्हणत दशरथाने त्यांचे पाय धरले. आताच कुठे गुरु वसिष्ठांच्या गुरुकुलातून माझी बालके परतली आहेत आणि आता पिता म्हणून त्यांना धड पोटाशीही धरायची उसंत मिळालेली नाही. महाराणी कौसल्या सुमित्रांनी तर आपल्या बाळाचे लाडकोडही पुरवले नाहीत. त्यावर त्यांना मोहिमेवर पाठवले तर कशी संभावना करतील त्या? पाषाण हृदयी म्हणून निर्भस्त्र करतील आणि या युद्धात त्यांचे काही बरे वाईट झाले तर मी कल्पनाही करू शकत नाही मुनिवर. असुरांचा विनाशाचा मी पण करतो. जोवर त्यांचा नाश होत नाही तोवर मी नगरात पाऊलही ठेवणार नाही. दशरथांनी हात जोडून याचना केली. दशरथा, मी कल्पनाही केली नव्हती की तू या भ्रमात असशील की महर्षी ऋष्यशृंगांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला, तो तुला पुत्रप्राप्ती व्हावा म्हणून. काकुस्थ्य कुलात सिंहासनावर बसतानाच व्यक्ती म्हणून असलेल्या अस्तित्वाला तिलांजली देण्याचा प्रघात आहे. हे आसन कुणीही ग्रहण करतो, ते केवळ समष्टीसाठीच. हे पुत्र तुझे असतील पण तुझ्यासाठी नाहीत. विश्वामित्र उद्गारले. मी सिंहासनाचा त्याग करायला तयार आहे मुनिवर. दशरथ म्हणाले, कुणी दिला आहे तुला हा अधिकार? विश्वामित्रांच्या आवाजाने दरबार दणाणून गेला. राजा, या क्षणी राक्षसांचा नायनाट हे तुझे कर्तव्य आहे आणि ते पार पाडू शकतील असे दोघेच मला दिसतात, राम आणि लक्ष्मण. तुझ्या वैयक्तिक सुखदुःखाची या सिंहासनाला पर्वा नाही. लक्षावधी लोकांच्या आशा आकांक्षाची पूर्ती हेच तुझे एकमेव लक्ष असायला हवे. नव्हे, हेच आहे. व्यक्तिगत नातेसंबंधांना तिलांजली देऊनच हे आसन ग्रहण केलेले असते. सभा स्तब्ध झाली. बुद्धीला उमगते पण काळजाला पटत नाही अशी दोलायमान स्थिती झाली होती त्यांची. अखेर वसिष्ठांनी दशरथाला पोटाशी धरले. राजा, मानवाने संभ्रमाच्या काळात आपल्या प्रश्नांची उत्तरे निसर्गाकडे मागावीत. लोककल्याणासाठी उन्हा पावसात उभ्या राहणाऱ्या वृक्षांना आपल्या कापल्या जाणाऱ्या फांद्यांसाठी विरहगीत गाताना पाहिले आहेस का तू? का पर्वताने पित्याच्या मायेने नदीला अंगाखांद्यावर घट्ट धरून ठेवल्याचे आढळले का तुला? तिच्या मधुर जलाचा अंत अखेर खारट समुद्रातच होणार हे ठाऊक असून सुद्धा त्याच्या मायेचा बांध तो तिच्या प्रवाहाला घालत नाही. मग तुलाच का हे कठीण जात आहे? आणि राजा काकुत्स्थ कुलात जन्मलेल्या राम लक्ष्मणाच्या पराभवाची चित्र
आधीच का रंगवतो आहेस तुझ्या मनपटलावर? दशरथाचे मन दोन्ही विचारांवर हेलकावे खात होते. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, मी बोलतो त्यांच्याशी. बोलू नकोस, सांग म्हणावं, ही राजाज्ञा आहे. उद्या मुहूर्तावर आम्हाला प्रयाण करायचे आहे. आलेस तर राजकुमारलाही सोबत घेऊन सोबत असतील, अन्यथा आम्हीच हे काम करायला जाऊ. राजा कर्तव्य विसरला तर विद्यावंतांना ती भूमिका पार पाडावी लागते. विश्वामित्र वळले. दशरथाच्या मनात विचारांच्या असंख्य लाटा उमळल्या. त्याला जाणवले की त्याला जाणवले हे विचार नाहीत, हे भावनांचे आंदोलन आहे. राजा भावनेने निर्णय घेत नाही. त्याला त्याच्या पिताश्रींचे वाक्य आठवले. भावनावश होणारा राजा अपात्र मानला जातो. त्याने क्षणभर विचार केला. अरण्यात शिरताना वृक्षाच्या पारंब्या बाजूला कराव्यात, तसे भावनांचे काहूर निग्रहाण बाजूला सारले आणि तो खणखणीत आवाजात उद्गारला, थांबा मुनिवर, उद्या पहाटे राम आणि लक्ष्मण आपल्या सोबत आलेले असतील. विश्वामित्रांनी वळून आशीर्वादाचा हात उंचावला तर वसिष्ठांनी स्मित करत आशीर्वाद दिला. काकुत्थ कलोत्पन्नाकडून हीच अपेक्षा होती. हे राजन, शुभम भवतु. दोघं मुनीवर निघून गेले. राजा दशरथ मनातल्या शंका कुशंकांनी ची वादळे लपवत मुद्रेवर सुसाह्य आणत आपल्या अधिकाऱ्यांकडे पाहत म्हणाला, चला आपण आपल्या दरबारातील नैमित्तिक कार्यांना सुरुवात करू. रात्र संपलेली नव्हती आणि आन्हिक उरकून विश्वामित्र ऋषी समवेत प्रस्थानाच्या तयारीत होते. अचानक क्षितिजावर सूर्यबिंब दिसू लागले. सूर्योदयाला अजून एक घटिका आहे. आज सूर्य लवकर कसा, असा विचार मनात येत असतानाच त्यांना ते सूर्यबिंब त्यांच्याच दिशेने चालत येताना दिसले आणि त्यांना जाणवले, हा तेजस्वी लोहगोल म्हणजे काकुत्स्थ कुलाचा राजकुमार राम आहे. कमळासारखे नेत्र, आजानुबाहू पिळदार शरीर, विशाल छाती, सिंहासारखी कटी, व्याघ्राची चपळता आणि डोळ्यात गजराजाची गहन गूढता, असं हे रामाचं वर्णन केले. चालीत डौल आणि चेहऱ्यावर आत्मबळाची सार्थ जाणीव. रामाने ऋषींच्या जवळ जात त्यांना वंदन केले. त्यांच्या खांद्यांना धरून उठवताना ऋषींना जाणवले, हा बलवान आहे, विनम्रही आहे. मागोमाग एक भिरभिरत्या नजरेचा असाच बळकट बाहूंचा बलवान युवक येताना दिसला. त्याच्या नजरेत अधीरता होती, हालचालीत एक चापल्य. त्याला पाहून महर्षी वसिष्ठ उद्गारले, हे लक्ष्मणा, सावकाश, युद्धभूमी अजून दूर आहे. रामाने स्मित करत त्यांना अनुमोदन केले. लक्ष्मण किंचित संकोचला. त्यानेही दोघांना वंदन करत आशीर्वाद घेतले. वशिष्ठ मुनींनी तिघांना निरोप दिला. रामाच्या तेजाने सूर्योदयाचा भास होऊन पक्षी घरट्या बाहेर येऊ लागले. मुनींना जाणवले, रामाच्या नुसत्या आगमनानेच साऱ्या निसर्गात एक चैतन्य पसरले आहे. तिघांनी प्रस्थान केले. यथावकाश सूर्य उगवला आणि जणू आपल्या प्रतिबिंबाकडे बघावे तसा या दोन राजकुमार युवकांकडे बघत राहिला. पुढला एक सप्ताह सूर्याने राम लक्ष्मणांच्या मनांची वेगवेगळी रूप पाहिली. रणरंगधीन राम, रणकर्कश राम त्याला दिसत होता. रामाचा बाण वाया जात नाही हे त्याने पाहिले. त्या काळात रामाने शेकडो राक्षस यमसदनाला धाडले. त्याच्या बाणांच्या वर्षावाने कधी कधी तर सूर्याची दृष्टी दिपून जात होती. लक्ष्मण तर वाघाच्या चपळेने युद्ध करीत होता. राक्षसांच्या तुकड्या मागे तुकडे एकाच वेळी दोन्ही भावांनी घेरून टाकले आणि दोघे धीरोत्तरपणे साऱ्यांना सामोरे जात होते. विश्वामित्रांच्या सूचनेचे पालन करीत होते. राक्षसांच्या कंठांचा वेध घेत होते. कधी खडग्यांनी त्यांची मस्तके धडावेगी करत होते. अशा प्रकारे सर्व राक्षसांना पुरून उरणारे हे दोन पुत्रांचे कौशल्य ठायी ठायी प्रत्ययाला येत होते. युद्ध थांबले. राक्षसांचा बिमोड झाला. मात्र आजवर इतके योद्धे व युद्ध पाहिले, सूर्याला रामाचे हे वेगळेपण भावले. हा सामान्य पुरुष नाही याची नोंद त्या भास्कराने घेतली आणि तो अस्ताला गेला. जणू आता पृथ्वीची सारी चिंता समर्थपणे पेलणारी व्यक्ती त्याला रामाच्या रूपात गवसली. सीतेच्या मनात तो प्रश्न काट्यासारखा खुपत होता. प्रकरण पुढचं चालू झालंय. आता सीता बोलतीये. इतका वेळ
दशरथाचं सार सांगितलं होतं. आता सीतेचं सार ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. सीतेच्या मनात तो प्रश्न काट्यासारखा खुपत होता. आदर्श रचना कुठली अस्तित्वातच नाही, या रचनेचा आहे तसा स्वीकार ही स्थितीशीलता आहे. आपल्या दृष्टीसमोर आदर्श किंवा किमान आदर्श रचनेच्या जवळ जाणारे तरी काही प्रारूप आहे का? अमात्यांच्या सोबत तिने विविध राजांना राज्य व्यवस्थांचा अभ्यास केला होता. अधिकाधिक कल्याणकारी रचना कुठली? सर्वजन सुखाय म्हणणारी व्यवस्था कुठली? नीतिशास्त्राचा अभ्यास करताना तिला राजनीतीचेही धडे मिळाले होते. पण राजनीतीत मनाचा कोरडेपणा अपेक्षित असतो आणि मानवी कल्याणात तर आत्मीयता ओलावा आवश्यक. या दोन गोष्टींची सांगड घालता येणारच नाही का? त्याचे मानवीकरण करताच येणार नाही का? तिच्या मनात या प्रश्नांनी एक अस्वस्थता निर्माण झाली होती. वीरदासासोबत तिचा वाद होई. तो म्हणे, थंड डोक्याने सोंगट्या हलवाव्या लागतात, तेच शिकायचे आहे आपल्याला. ती म्हणे, पण हलणारी प्रत्येक सोंगटी लक्षावधी प्रजननांच्या जीवनाला दिशा देणारी असते, हे विसरून कसे चालेल? पटावरच्या सोंगट्या केवळ अंतिम विजयासाठीच खेळायच्या असतात. विजय म्हणजे तरी काय? सत्ता कारणाचा केंद्रबिंदू प्रजाजनन असायला नको का? वीरदासाला वाटे. राजाचे आसन बळकट करण्यासाठी काही वाकड्या चाली खेळाव्या लागतात. तिला तेही पटे. आपले म्हणणेही महत्वाचे वाटे. एकूणच छद्ममूर्तीच्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे तिला जाणवत होते. मात्र छद्ममूर्तीचे वर्तन आणि विचार तिला पटण्यासारखे नव्हते. हा स्वातंत्र्याचा नव्हे तर स्वैराचाच विचार आहे. सत्तेच्या पाठीशी असे विद्वावंत उभे राहणे हे अत्यंत चिंताजनक आहे. विद्यावंतच स्वैराचाराला एक वैचारिक अधिष्ठान मिळवून देत असतील तर ते वैचारिक विश्वांचेही अंधपतन आहे. वीरदासासोबत अमात्यांची जनकराजाच्या प्रासादात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत सेनापतीही होते. रावणाने जरी फारसा आग्रह केला नसला तरी त्याची दृष्टी शिवधनुष्यावर आहे याची सर्वांना कल्पना होती. शिवधनुष्याच्या रक्षणासाठी काय करता येईल या संबंधी खल सुरू झाला. एक तुकडी सतत शिवधनुष्याभोवती ठेवावी ही सूचना सर्वांनीच मांडली. या तुकडीतल्या योद्ध्यांना विशेष प्रशिक्षण द्यावे यासोबत सर्वांचेच एकमत झाले. सेनापतींवर ते सोपवले जावे यावरही कुणाचे दुमत असायचे कारण नाही. जानकी गप्प होती, मात्र तिच्या अंतरंगात एक खळबळ माजली. ती बराच वेळ सगळे ऐकत राहिली. वीरदासाने या प्रशिक्षणाबाबत सविस्तर आराखडा मांडल्यावर अनुमोदनासाठी सेनापतींनी सर्वांकडे प्रतिपादाच्या अपेक्षेने पाहिले. सर्वांनाच तो आवडला होता. काही बारीक सारीक सूचना सुरू होत्या. सेनापतींनी जेव्हा जानकीला तिचे मत विचारले तेव्हा ती क्षणभर पुन्हा विचारमग्न झाली. मग आपले मत थोडक्या आणि स्पष्ट शब्दात मांडण्यासाठी वेळ घेत तिने म्हटले, आदरणीय शिवधनुष्य हे अत्यंत शक्तिशाली अस्त्र आहे. त्याच्या एका बाणाला पर्वताला भुईसपाट करण्याची शक्ती आहे. एका बाणात समुद्र आटवण्याची क्षमता आहे असे बोलले जाते. होय जानकी, काहीशी अतिशयोक्ती सोडली तर ते अत्यंत बलशाही अस्त्र आहे, जनकाने म्हटले. म्हणूनच हे अयोग्य हातात पडले तर तितकेच संहारक. एखाद्या मानसिक संतुलन हरवलेल्या किंवा अतिमहत्वाकांक्षी माणसाच्या हातात ते पडले तर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती. एखाद्या अविवेकी माणसाचा क्षणिक क्रोध ही पृथ्वीचा विध्वंस करण्यासाठी पुरेसा आहे. जानकीने मत मांडले. होय, हे सत्यच आहे. अमात्यांनी मान डोलवली. म्हणूनच माझी सूचना आहे की ती क्षणभर थांबली, स्वतःच्या मतावर ठाम होत उद्गारली, हे महाअस्त्र नष्ट करावे. काय? एक सामूहिक स्वर उमटला. सेनापती चमकले. वीरादासाने आव असले. अमात्य गंभीर झाले तर जनकाच्या भुवया उंचवल्या. होय आदरणीय, या अस्त्रांचे अस्तित्व धोक्यात आहे. युद्धात याचा उपयोग करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे. अस्त्राने शांतता नाही तर स्मशान शांतता पसरेल पृथ्वीवर. जानकीच्या
स्वराचा निश्चय होता. सगळेच विचारात पडले. महादेवांनी दिलेली भेट अशी नष्ट करायची? विशेष सभा कुठल्या निष्कर्षावर न येता संपली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पुन्हा विचार विनिमय सुरू झाले. जनकाला मात्र निद्रा जवळ येत नव्हती. जानकीने मांडलेला विचार त्याला अस्वस्थ करत होता. महाराणी सुनैनांच्या ध्यानात ते आले होते. राज्यसभेत काही विषय घोळतोय का सभेतला काही विषय घोळतोय का मनात, तिने विचारले. हो सुनैना, आज अस्वस्थ आहे. किती जरी लपवले तरी तुझ्यापासून लपत नाही, आणि मी लपवले नाही तरी माझ्या मनातली खळबळ काही दिसत नाही. कसली खळबळ? घरात 2 उपवर मुली आहेत. त्यांच्या विवाहांची चिंता तुम्हाला नाही का? अपराध बोधाने जनकाचे मन काहीसे गढूळले. खरंच जानकी आणि उर्मिलाचा विवाहाचा विचार आलाच नाही. उर्मिलेची चिंता नाही मला. तुम्ही तिला योग्य वर बघून द्यालच, पण भय वाटते ते जानकीचे. सिंहासनावर बसवून राज्य करायला सांगाल. बिचारीच्या सुखदुःखाची पर्वा आहेच तर कुठे तुम्हाला? जनकाचे मन अधिकच गढवले. आपण खरोखरच अन्याय करत नाही का लेकीवर? तिची विद्वत्ता, तिची बौद्धिक कुवतच तिच्या सुखाच्या आड तर येत नाही ना? क्षमा कर. तुझा माझ्यावरचा रोष मला मान्य आहे, पण आता हेच पहा, शिवधनुष्य ते तुटले काय किंवा हरवले काय, मला काही महत्व नाही त्याची. मला लेकींच्या विवाहासमोर काहीच महत्वाचे नाही, म्हणत त्यांनी कूस बदलत जनकाकडे पाठ केली. जनकाला मात्र आकाशात लुकलुकणारी प्रत्येक चांदणी त्यांच्या मनातले वादळ समजून घेत आहे असेच वाटत होते. जणू काही त्यांचे मन चांदण्याशीच विचार विनिमय करत आहे. मनातले सगळे विचारांशीच वाटून घेत आहे. कितीतरी घटिका आकाशातल्या चांदण्यांशीच मनोमन संवादत राहिले. पहाटेच्या तारा उगवल्या तेव्हा त्यांच्या मनात एक योजना आखल्या. शयनगृहातून गेले आणि रात्री बराच काळ कूस बदलत तळमळलेल्या सुनैनेचा कुठे डोळा लागला. सभा भरली तेव्हा जनकराजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता स्पष्ट जाणवत होती. काहीतरी नियोजन करूनच ते बैठकीस आले आहेत हे अमात्यांनी ताडले. त्यांना हेही जाणवले की या सभेचे नियंत्रण केवळ त्यांना आणि सेनापतींनाच होते, म्हणून अत्यंत गुप्त चर्चा असणार. महोदय, जानकीचा अभिप्राय मला योग्य वाटतो. यावर एकच पर्याय आहे, ते म्हणजे जानकीचे स्वयंवर. आता मध्येच जानकीच्या स्वयंवराचा काय संबंध? राजा जनकाने एक मुद्दा स्पष्ट केला. तसतसे दोघे अश्वत्थ होत गेले. लगेचच स्वयंवराची दवंडी पेटवण्याची आज्ञा केली. ती आज्ञा घेऊन सेवक चारी दिशांनी पांगले आणि एकच स्वर आसमंतात घुमू लागले. जनकपुत्री जानकीचे स्वयंवर. पण मात्र साधा एक धनुष्याचे 2 तुकडे करून ते 2 दिशांना भिरकावून द्यायचे. जनकाचा पण इतकाच साधा सोपा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 10 दिशांना पसरलेल्या विविध साम्राज्यांच्या राजकुमारांपर्यंत ही वार्ता पोहोचली. अहो, साक्षात महादेवांनी दिलेले धनुष्य हे साधे कसले? प्रजेत चर्चा सुरू झाली. त्यांचे वजनच म्हणे 2 गजा इतके आहे, एकाने म्हटले. दुसऱ्याने, अहो 2 काय 10 गजराज म्हणा ना. काही दिवसांतच धनुष्याच्या वजनाने विक्रम गाठला. त्याभोवती वासुकी नागाचे सर्परक्षक असतात असेही कुणीतरी बघितल्याचे ख्यातिठोकपणे सांगितले. तर महादेवाचा कोप होईल या शंकेने काही राजपुत्रही केवळ उपस्थिती लावायची, पण सहभाग नोंदवायचा नाही असा निर्णय घेतला. इकडे कल्पनांचे वारूद दौडवले जात होते, तर तिकडे काही शस्त्रतज्ञ या पणाची आखणी करीत होते. विशारदांनी एका स्वातंत्र्य वास्तूच्या निर्माणाचे कार्य हाती घेतले. गोलाकार मंडपात मधोमध धनुष्याचे स्थान केले अशी रचना होती. राजपुत्रांनी आपल्या वीरत्वाला दिलेले हे आव्हान स्वीकारले.
काहींना जानकीच्या सौंदर्याच्या वर्णनांची भुरळ घातली गेली. काहींना जानकीपेक्षा या संबंधांच्या निमित्ताने जनकानंतर मिथिलेवर आपला हक्क प्रस्थापित करता येईल हा विचार अधिक आकर्षक वाटला. वेगवेगळ्या प्रयोजनांनी मनाशी धरून राजपुत्रांनी मिथिलेकडे प्रयाण केले. विश्वामित्रांच्या कानावर स्वयंवराचे वृत्त आले तेव्हा त्यांना जाणवले की ह्या मागे निश्चित काही योजना आहे. धनुष्याबाबतच्या वावड्यांपलीकडे जाऊन माहिती घ्यायला हवी हे त्यांच्या मनात आले. जनकाशी संबंध जोडले जाणे हे अयोध्येसाठीचे आनंदकच होते. त्यांनी राम आणि लक्ष्मणाला पाचारण केले. दोघे त्यांच्या समोर नम्रतेने उभे राहिले. वत्स, यज्ञ यशस्वीरित्या संपन्न झाला. आता परतीचा वेध लागला आहे. त्या युद्धखोर लक्ष्मणाला विचारा मुनिश्रेष्ठ, याची खुमखुमी अजून काही तशीच आहे. रामाने हसून उत्तर दिले, लक्ष्मणा, त्राटिका, सुबाहू ह्यांचा वध केला तुम्ही. मारीचाला तर 7 समुद्रापलीकडे फिरकावून दिले. लहान सहान राक्षसी किती नष्ट केलेत, गणतीच नाही. आता हे भवपर्व समाप्त होते. ऋषींच्या आश्रमाकडे दृष्टी वळवण्याचेही भय वाटू लागले आहे राक्षसांना. केवळ भात्यात बाण आहेत म्हणून त्यांचा उपयोग केलाच पाहिजे असे नाही. लक्ष्मणाने हसत मान डोलावली आणि ते स्वीकारले. पण आता केव्हा प्रस्थान करायचे अयोध्येला? अयोध्येपूर्वी मिथिलेला जायचे. एक यज्ञोत्सव आहे, तो पाहून मग अयोध्येला जायचे. मिथिला नगरीत तर महोत्सवाचे वातावरण होते. रस्त्यांच्या थुरपा असलेल्या वृक्षावरही पताका तोरणे लावून सजावट केली होती. नगरवासी नवी वस्त्र धारण करून बागडत होते. युवतींच्या गळात हाराफुलांच्या माळा दिसत होत्या. वातावरण सुगंधी झाले होते. एकेका नगरातले राजपुत्र येऊ लागले. वीरदास आणि चमू त्यांचे स्वागत आणि व्यवस्था करण्यात गुंतला होता. आता स्वयंवराला 3च दिवस राहिले होते. एक गोलाकार सभागृह विशेषत्वाने त्याचे कार्यासाठी बांधले गेले होते. विश्वामित्रांचे पाय धुवत असताना राजसेवक सांगू लागला. राम आणि लक्ष्मण त्यांचे बोलणे ऐकत होते. रामाने त्या स्वयंवरात भाग घेतला पाहिजे याचे सुतोवाच विश्वामित्रांनी केले होते. त्यांना माहित होते राम त्यांच्या आज्ञेबाहेर नाही. या सभागारात मधोमध शिवधनुष्य असेल त्याकडे जाणारे 4 मार्ग आहेत. स्वस्तिकाकार सेवक सांगत होता. लक्ष्मणाच्या दृष्टीसमोर एक भव्य स्वस्तिक आणि त्यामध्ये ठेवलेले धनुष्य दिसू लागले. त्या 4 मार्गांपैकी एकच मार्ग या संकटरहित आहे. अन्य 3ही मार्गावरून चालणाऱ्या योद्ध्याच्या अंगावर बाणांचा वर्षाव होऊ शकतो अशा योजना आहेत. योद्ध्याला योग्य मार्गाचा अंदाज घेत एक मार्ग निवडावा लागेल. त्यासाठी लोहकवच उपलब्ध केली जाणार आहे. विश्वामित्र लक्षपूर्वक ऐकत होते. रामाचे लक्ष सेवकाकडेच होते. त्याच्या हालचालीत रामाला सहजता दिसत नव्हती. तो सांगतच होता. महत्वाचे म्हणजे महादेवांच्या पिशाच्च गणातील काही पिशाच्च योद्ध्याला गुप्तपणे आपल्याकडे खेचून घेतात. योद्ध्याचे धनुष्यबाण धनुष्यापर्यंत पोहोचणे अशक्यप्राय होते आणि पोहोचू लागलात तर बाणांचा वर्षाव, यातून वाचला तर धनुष्य उचलणे आणि त्याची प्रत्यंचा जोडून त्यांचे 2 तुकडे करणे एकूणच मोठा अवघडपण आहे हा. आणि धनुष्याचे वजन तर 10 गजराजांच्या वजना इतके आहे. रामाने विचारले तेव्हा त्यांच्या ओठावर एक मिस्किल हास्य होते. सेवकाने होकार दिला. फळ आणि खाद्यपदार्थ ठेवून सेवक निघून गेला. लक्ष्मणाने म्हटले, जनकाला कन्येचा विवाह करायचा नाही की काय? विश्वामित्र विचारात गडले. बंधो, धन्याने पढवलेले सगळे सेवकांनी सहज सांगण्याच्या मिशाने आपल्यापर्यंत पोहोचवले असे मला वाटते. यात सत्याचा अंश किती ते तेव्हाच कळेल, राम म्हटला. मग दोघे बंधू नगराची परिक्रमा करायला बाहेर पडले. मिथिलेतले महादेवाचे मंदिर पाहण्यासारखे असल्याने अनेकांनी सांगितले होते. दोघं मंदिरात गेले. काळ्या दगडातल्या महादेवाचे मंदिर त्या वास्तुशास्त्राच्या एका विलक्षण नमुना असल्याचे त्यांना जाणवले. प्रशस्त आवार, 4ही बाजूनी वृक्ष, पदत्राण उतरवून दोघे पुढे गेले तर जलाचा नैसर्गिक स्तोत्र असलेले एक कुंड, त्यात पदप्रक्षालन करून दोघे मंदिराकडे निघाले. समोरच्या काळ्याशार एकदंत दगडातला नंदी त्यांच्या नेत्रातले भाव पाहता जणू सजीवच झाल्याचे भासत होते. लक्ष्मणाने
नंदीचा कान खट्याळपणे धरला आणि काहीतरी कानात पुटपुटला. स्वयंवरात तुला यश लाभो असा सांगावा धाडतोय तुझ्यासाठी, असे त्यांनी म्हटले. राम किंचित हसला आणि म्हणाला, मी दर्शन घेतो, तोवर तू महादेवाचं बेलपत्र आणि फूल घेऊन ये. राम गाभाऱ्यात शिरला आणि लोक पाठोपाठ उभे दिसले. त्यात काही स्त्रियाही होत्या. शांत गाभाऱ्यात हिमालयासारख्या शीतलहरी जाणवत होत्या. वास्तुविशारदाचे कौशल्य होते ते, पण जनसामान्यांना तो चमत्कार वाटे. रामाने महादेवाचे दर्शन घेतले, हात जोडून डोळे मिटले आणि महादेवांचे दर्शन घेत उभ्या असलेल्या जानकीने आपले डोळे उघडले. समाधानाने वळली आणि ती थबकलीच. समोर एक राजपुत्र, कमळासारखे नेत्र, अजानुबाहू पिळदार शरीरवृष्टी आणि प्रभातसमयी सूर्याचे सामान्यांना साहवेल असे आणि इतके तेज चेहऱ्यावर. तिच्याही नकळत तिच्या हातातली फुले खाली पडली आणि ती रामाच्या पावलांवर. तो मात्र कमळाच्या पाकळ्या मिटून घ्याव्यात तसे डोळे मिटून आपल्याच दंग होता. तिचे हृदय धडधडले. अचानक तिला मागे उभ्या दासींचे अस्तित्व जाणवले आणि ती निघून गेली. पण मागे काहीतरी राहून गेल्याचे तिला जाणवले. ती पुढे गेली तेव्हा लक्ष्मणाने महादेवासमोर नतमस्तक होते. गाभाऱ्याबाहेर लोटांगण घालत होते. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला फक्त 2 पावले झपाझप जाताना दिसली. त्याची ती सुकुमार लगबग. तो उठला. त्याने मागे वळून पाहिले तर पाठमोरी आकृती पालखीत बसत होती. त्याला ती पावले माता पार्वतीच्या पावलांसारखीच भासली. तो गाभाऱ्यात पोहोचला तेव्हा रामाने डोळे उघडले. त्यांना कसल्या तरी सुगंधाची चुळूक आपल्या अंगावरून गेल्याचे भास झाला. भास कसला तो? गंध तर आपलाच नासिकेतून आपल्या रंध्रात सामावला जातोय की आपले सगळे अस्तित्व त्या गंधात भारून टाकलंय, कसलेही गारुड केल्यागत. दोघा भावंडांनी पुन्हा 2 हात जोडले आणि पार्वतीच्या चेहऱ्यावर जणू स्मित उमटले, जणू तिने त्यांच्या कपाळावरचेच वाचले होते. मॅडम, बास करायचे का? हा, 5:30 वाजले ना मॅडम आता. हो हो, हे प्रकरण हा, ठीक. संपलंय. हा, ठीक आहे, चालेल. उद्या बोलू. आता उद्या किती प्रकरण आहे तुमचे अजून? सोमवारी पण घेणार आहे ना तुम्ही? हो, उद्या आणि सोमवार मंगळवारी. बुधवारी हो, हो. सुचित्रा मॅडम वाचणार आहेत. त्यांच्याकडे पण हेच पुस्तक आहे वाचायला. अच्छा, माझं जेवढं चालेल. होईल तेवढं मी वाचेन, त्याच्या पुढचं मॅडम त्या वाचतील. मॅडम रेकॉर्डिंग बंद करा. हो हो, करते.